ನಮಸ್ಕಾರ, ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ತೇಜಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಸುಷ್ಮಿತಾ. ಬೇದರ್ನ ಹಳೆ ನಗರದಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರಕ್ಕೆಂದು ತೆರಳಿದಾಗ ಬೇದರ್ನ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ರಹೀಂ ಖಾನ್ ಅವರು ಜೆಡಿಎಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿರುವ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮರಪಳ್ಳಿಯವರ ಬಗ್ಗೆ ಮಾಡಿದ ಒಂದಿಷ್ಟು ಆರೋಪ ವಾಗ್ದಾಳಿಯ ದೃಶ್ಯ ಬಹಳಷ್ಟು ವೈರಲ್ ಆಗಿದ್ದು ಅದನ್ನು ಒಂದೆಡೆ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ. यहाँ पे ओल्ड सिटी को कंफ्यूज कर रहे हैं और ख़ासकर जेडीएस का कैंडिडेट हमेशा ओल्ड सिटी में नौजवानों को गलत बातें बोल के भड़काता है और ख़ासकर एक बिदर में पूरे डिस्ट्रिक्ट में एक माइनॉरिटी की सीट है, वो एक सीट को भी उसकी नीयत ख़राब हो रही है. पूरे 5 सीट पे उनका कब्ज़ा है और माइनॉरिटी को सपोर्ट करने की बात करता है. तो यहाँ पे वो एक सीट पे भी नीयत ख़राब करके हमारे लोगों को सेकुलर बोल के एक ही दिन में एक ही घंटे में सेकुलर बन जा रहा है. वो कैंडिडेट हमेशा हमारे लोगों को धोखा दिया है और धोखा देते रहेगा. मेरा एक ही क्वेश्चन है कि भाई जो लोग उसके पीछे फिर रहे हैं, पहले तो ये बोल रहे थे कि अपना माइनॉरिटी का कैंडिडेट होना, और अभी उसके किस्ती में जाके बैठ गए. तो मैं सभी नौजवानों से रिक्वेस्ट कर रहा हूँ कि बिदर के, देश के, पूरे कर्नाटक के हालात पे आप पूरा मालूम है. यूपी में क्या हो रहा है मालूम है, हमारे कर्नाटक में क्या हो रहा है मालूम है. खाने पे पाबंदी लगा दिए, हिजाब पे पाबंदी लगा दिए. और अभी रिसेंटली आप देखे हैं कि 4% माइनॉरिटी को जो रिजर्वेशन था, स्टूडेंट्स को जॉब में हर तरीके में जो कई सालों से रिजर्वेशन था, बीजेपी वाले ने वो रिजर्वेशन भी ख़त्म कर दिया. वो रिजर्वेशन ख़त्म करने पे ये जेडीएस के कैंडिडेट को कितनी खुशी उसके दिल में नहीं रह गई. प्रेस करके प्रेस मीडिया में बोल रहा है, सीएम को मुबारकबाद दे रहा है, तू जो काम किया है बहुत अच्छा काम किया है, जो माइनॉरिटीज़ को जो तू ख़त्म कर दिया है, जो 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 रिजर्वेशन था वो पूरे बच्चों का, स्टूडेंट्स का स्कॉलरशिप जो था, नौकरी जो थी, उसके लिए मैं तुझे कैसा मुबारकबाद दूं बोल के पेपर में दे के, प्रेस मीडिया में दे के मुबारकबाद देता है. एक दिन पहले एनआरसी में रैली निकालता है, कहाँ से? गणेश मैदान से पूरा गांधीगंज तक 10,000 बच्चों को, एबीवीपी बच्चों को लेके रैली निकालता है. ये जेडीएस का कैंडिडेट क्या बोल के रैली निकालता है? मोदी, अमित शाह, तुम जो एनआरसी किए हैं बहुत अच्छा किए हैं, तुम करना. एनआरसी नहीं करे तो मैं सत्याग्रह पे बैठता हूँ बोल के ये बात बोला है. एनआरसी तुम करना बोल के बोला है. 10,000 बच्चों को लेके जो ये माइनॉरिटी के लोग हैं, इनको मुश्किल से मुश्किल में डालना बोल के बोला है. एनआरसी का मतलब क्या है? पूरा मुश्किल से मुश्किल, जो अच्छा इंसान भी था उसको जेल में डाल रहे थे, उसको पकड़ के अंदर डाल रहे थे पूरे देश में. तो वैसे इसने कहा है कि रैली निकाला है कि एनआरसी तुम कराना, अगर रोके तो मैं सत्याग्रह बैठता हूँ बोलकर रैली निकाला. आप देख सकते हैं. और जिस बीजेपी का प्रोडक्ट है, वो जिस फैक्ट्री में जो चीज़ प्रोडक्ट होती है वो उसी का पूरा बॉडी में वही चीज़ रहती है. एक भैरूपी है, लोगों को गुमराह कर रहा है. तो मैं पूरी बिदर की जनता को रिक्वेस्ट करता हूँ, खासकर नौजवानों को, एक सीट है, ये एक सीट बचाने के लिए, तुम्हारी शान बचाने के लिए मैं लड़ रहा हूँ. नौजवानों की शान बचाने के लिए, गरीबों की शान के लिए मेरा फाइट है और आपका साथ हमेशा रहा है और इस बार भी आप लोगों का साथ रहना ज़रूरी है. ये अंदर आके ओल्ड सिटी में एक बात करता है, न्यू सिटी में जाके एक बात करता है. तो यहाँ का बिदर का इतिहास है. बिदर का इतिहास है कि माइनॉरिटी के लोग जब डिसाइड करते हैं तो सभी को वन से डिसाइड करते हैं. और मेरा नेचर, मेरा स्वभाव हर समाज वाले देखें. मैं परसों गांधीगंज में गया था तो गांधीगंज में बोल रहे हैं
कि सर मैं 15 साल आपके एमएलए पीरियड गए, हम कैसा 15 साल गए बोल को हमको पता नहीं। इतना पीसफुल, इतना प्यारा माहौल हर समाज के लोगों में, इतना हम मिलजुल के थे कि कभी लड़ाई झगड़ा नहीं, कभी भेदभाव कहीं नहीं, कभी जात पात नहीं। तो उसने क्या बोल रहा है, अभी मैं ईमान वालों को खरीदने वाला हूँ, ईमान वालों को मैं तराजू में रख के खरीदूंगा, कितने 1500 रुपये दे के खरीदूंगा बोल के उसका गेम प्लान चल रहा है। और उसको पता नहीं, हम अपने आप को जान दे सकते हैं लेकिन ईमान नहीं बेच सकते। और उसने क्या कर रहा है, यहाँ पे मीर सादिक का काम कर रहा है, कुछ लोगों को पकड़ के मीर सादिक का काम कर रहा है। और आप होशियारी से रहिए, उसके 1000, 2000, 5000 क्या देगा वो नहीं, उससे ज़्यादा हमारे कांग्रेस पार्टी के तरफ से स्कीम लागू हो गई है। ऐसे भयरूपी लोग गरीबों को 1500 दे के, और ये लोग डायरेक्ट नहीं आते, मीर सादिक जैसे लोगों को पकड़ते हैं, पकड़ के उनके थ्रू काम लेते हैं। ये इतिहास रहा है। इसके लिए कांग्रेस पार्टी की तरफ से गारंटी कार्ड मिला है, इसके 1500 रुपये नहीं लेना, आपको हर महीना 5 से 8 हज़ार रुपये आपके अकाउंट में आएंगे। करंट फ्री 200 यूनिट्स, पूरे बिदर शहर में करंट फ्री रहेगा 200 यूनिट्स तक। और 2000 हर महिला को आएंगे उसके अकाउंट में। चावल 10 किलो, 5 आदमी है तो 50 किलो। नौजवानों को जो डिग्री करें उनको 3000 रुपये मिलेंगे। तो ये टोटल मिलाए तो कम से कम 5 से 8 हज़ार हो रहे पर मंथ। तो आपको किसी के 1500 रुपये चाहिए एक बार के लिए, क्या पर मंथ आपको 5 हज़ार से 8 हज़ार रुपये चाहिए, ये डिसाइड करना है। खासकर हर घर में कार्ड मिल चुका है। और अगर एक साल में कम से कम 75,000 से 1 लाख रुपए मिलेंगे, और 5 साल में 4 से 5 लाख रुपए मिलेंगे। ये 100% गारंटी काम है। तो आपको साल को 1 लाख रुपए चाहिए, क्या किसी के एक दिन के लिए 1000 रुपये चाहिए? तो ये सोचना चाहिए। और जो भी ऐसे भयरूपे आएंगे तो इनको सबक सिखाना चाहिए। मैं खासकर नौजवानों को, ये बहुत बड़ी साजिश और पॉलिसी है। इनकी नीयत है पूरे बिदर डिस्ट्रिक्ट में माइनॉरिटी का कोई नहीं रहना, किधर भी नहीं रहना। पहले से 70-75 साल से इनकी साजिश चलती आई है और अभी भी साजिश चल रही है। ये साजिश को सिर्फ मेरे भाइयों से रिक्वेस्ट करता हूँ, मैं उनको पैसा नहीं मांग रहा, सिर्फ प्यार मांग रहा हूँ। सभी लोगों से सिर्फ प्यार मांग रहा हूँ। आप मुझे प्यार और मोहब्बत दीजिए। पूरे बिदर तालुके में हर समाज के लोग, मुझे पिछले बार भी हर समाज के लोग 40,000 वोट दिए। मेरे समाज के लोगों को छोड़ के अदर कम्युनिटी मुझे 40,000 वोट लेके मैं प्रूव करा हूँ। और इस बार मैं कम से कम 50 से 60 हज़ार अदर कम्युनिटी के वोट लेने वाला हूँ इंशाल्लाह। क्योंकि वो लोग बोल रहे हैं कि सीधा साधा एमएलए चाहिए, झूठ बोलने वाला एमएलए नहीं चाहिए। और 15 साल से बिदर में कभी लड़ी झगड़ा नहीं हुआ, कभी भेदभाव हुआ नहीं, कभी जात पात नहीं हुआ। इस तरह से सभी लोग बोल रहे हैं और लोगों में कंफ्यूज कर दिए हैं। बीजेपी जेडीएस बोल के दोनों को भी कंपेयर कर रहे हैं, तीनों कैंडिडेट को कंपेयर कर रहे हैं। लोग वोट देने वाले ऐसा ही नहीं वोट देते, बहुत होशियार हुए। तीनों को कंपेयर कर रहे हैं। और मेरे लिए आप जाके कहीं भी सर्वे कर सकते हैं। और उसने मुझे 1 साल भर से मेरे पीछे साजिश में लगे हुआ है। एक माइनॉरिटी के कैंडिडेट के लिए 1 साल से लोगों को पैसे देके, हर समाज के लोगों को पकड़ के पैसे देके वीडियो फेसबुक व्हाट्सएप में एक माइनॉरिटी के आदमी को मुझे नहीं नीचे नहीं झुका रहा, वो 2 लाख लोगों को नीचे झुकाने की कोशिश किया है। हर बार कभी टीवी वालों को, कभी मीडिया वालों को, कभी यूट्यूब वालों को पकड़ के झूठ डालने लगा है। और आगे भी झूठ डालेगा अभी बहुत, और आगे भी लोगों को पैसे देके झूठ बोलने लगाएगा मेरे खिलाफ में। टोटली उनको एक ही फिक्र है यहाँ पे
कि बीजेपी जेडीएस दोनों को एक ही फिक्र है कि यहाँ पे एक माइनॉरिटी का आदमी नहीं आना चाहिए। अगर मैं ठीक नहीं हूँ तो कोई दूसरा माइनॉरिटी का ठीक है तो तुम उसको डिसाइड कर सकते हैं। सर बिदर में आपके ताल्लुक से ये बात वायरल चल रही सर कि हाल ही में फर्स्ट स्टैंडर्ड से लेके स्टैंडर्ड तक के माइनॉरिटी के बच्चों को सर जो स्कॉलरशिप सेंट्रल से कैंसिल हो गई सर, उस बात पे आप कुछ भी नहीं बोले सर। देखिए माइनॉरिटी के स्टूडेंट्स हैं सर, उनको स्कॉलरशिप नहीं मिली। देखिए ये सब इलेक्शन का गेम है। ये नहीं पूछ रहे उसको 4% के लिए उन्होंने खुशी मनाया, एनआरसी में लेके डांस किया, एनआरसी में बोला ये माइनॉरिटी को पूरे लोगों को बिदर में होंदे पूरे स्टेट में होंदे उनको ले जाको जेल में डालो बोल के बोला। उसके बारे में वो पूछ रहे नहीं। अभी हमारी गवर्नमेंट आने वाली है, स्कॉलरशिप मिलेगा, हर चीज़ मिलेगी, जो चीज़ पिछले बार से भी डबल मिलेगी, हर समाज के लोगों को मिलेगी। सिर्फ मेरे दोस्तों को मेरे भाइयों को यही बोल रहा हूँ कि आप मेरे लिए दुआ करिए और थोड़ा सा प्यार दीजिए, ये नफरत मत फैलाइए, किसी के बारे में बुरा भला जलस मत रखिए। और हम पूरे ईमान वाले हैं, हमारा ईमान है कि हम हमारा खुदा सब कुछ हमारी ಜಿಂದಗಿ में लिख दिया है। ಈ ಕುರಿತಂತೆ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮನಪಳ್ಳಿ ಅವರಿಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಸ್ಪಂದಿಸಿ ಪ್ರತಿಯುತ್ತರವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಚಾರಕ್ಕೆಂದು ಹೋದ ಕಡೆಗಳೆಲ್ಲ ಬೀದರ್ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಜೆಡಿಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ನನಗೆ ಬೀದರ್ ಜನರು ಅಭೂತಪೂರ್ವ ಬೆಂಬಲ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ, ಚಿರಋಣಿಯಾಗಿ ಇರ್ತೇನೆ. ಜನರು ನನ್ನ ಮೇಲೆ ತೋರಿಸುತ್ತಿರುವ ಈ ಒಂದು ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸ ಅಭೂತಪೂರ್ವ ಬೆಂಬಲ ನೋಡಿಯೇ ನನ್ನ ಎದುರಾಳಿ ಹಕ್ಕ ಬಿಕ್ಕಿ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಆತಂಕಕ್ಕೆ ಒಳಗಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೋವಿಡ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಫೌಂಡೇಶನ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಸೇವೆ ನನಗೆ ಈ ಬಾರಿ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀರಕ್ಷೆಯಾಗಲಿದೆ. ಜಿಂದಗಿ ಕೆ ಸಾಥ್ ಬಿ ಜಿಂದಗಿ ಕೆ ಬಾದ್ ಬಿ ಎನ್ನುವ ಹಾಗೆ ನಾವು ಮಾಡಿದ ಸೇವೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಮೆಚ್ಚುಗೆಯನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ವೈಫಲ್ಯ ತೋರಿದ ಹಿಂದಿನ ಶಾಸಕ ರಹೀಂ ಖಾನ್ ಎಲ್ಲವನ್ನ ನೋಡಿ ಹೊಟ್ಟೆ ಉರಿಯಿಂದ ಒಂದು ಮಾನಸಿಕವನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡು ಇಲ್ಲ ಸಲ್ಲದ ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜನರಿಗೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದ್ದಾಗ ಮೌನವಾಗಿರುವ ಮಾಯವಾಗುವ ಶಾಸಕ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡುವ ಜನರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಕಳಕಳಿ ತೋರುವ ಜನನಾಯಕ ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿಯೇ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಯೋಜನೆ ಹೊಂದಿರುವ ನನಗೆ ಮತ ನೀಡಿ ಗೆಲ್ಲಿಸುವುದಾಗಿ ಜನಸೇವೆಗೆ ಅವಕಾಶ ಕಲ್ಪಿಸುವುದಾಗಿ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮನಪಳ್ಳಿಯವರು ಮಾತನಾಡಿ ಮನವಿಯನ್ನ ಮಾಡಿದರು. ರಹೀಂ ಖಾನ್ ಡ್ಯುವೆಲ್ ಪರ್ಸನಾಲಿಟಿ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಸೋಲಿನ ಭಯದಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಬೀದರ ಜನ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಯಾರಿಗೆ ಮತ ನೀಡಬೇಕು ಎನ್ನುವುದು ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಒಂದು ಬಾರಿ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿ ಮೂರ್ಖರನ್ನಾಗಿ ಮಾಡಬಹುದು. ಆದರೆ ಪದೇ ಪದೇ ಹೇಳಿದ ಸುಳ್ಳುಗಳನ್ನೇ ಹೇಳುವ ಮೂಲಕ ಜನರನ್ನ ಮೂರ್ಖರನ್ನಾಗಿಸಲು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಬಾರಿ ಮೇ 11 ನಲ್ಲಿರುವ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಕ್ರಮ ಸಂಖ್ಯೆ 5ರ ತೆನೆ ಹೊತ್ತ ಮಹಿಳೆಯ ಗುರುತಿಗೆ ಒಂದು ಮತವನ್ನು ನೀಡುವ ಮೂಲಕ ಜೆಡಿಎಸ್ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾದ ನನಗೆ ಮತ ನೀಡಿ ಗೆಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ ಜೆಡಿಎಸ್ ಸರ್ಕಾರ ಈ ಬಾರಿ ಎಂಎಲ್ಎ ಆಗಿ ನನ್ನನ್ನೇ ಆಯ್ಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. नमस्कार, सभी को प्रणाम, बहुत बहुत धन्यवाद। फर्स्ट ऑफ ऑल तो बीदर के तमाम लोगों को बहुत बहुत धन्यवाद, जो प्यार, जो प्रेम, जो विश्वास डेवलपमेंट के लिए जिस तरीके से मेरे को सपोर्ट कर रहे हैं, उसी के लिए आपका बहुत धन्यवाद। और आपका सपोर्ट देख के बाकी कैंडिडेट परेशान फिर रहे हैं, इसीलिए आपको धन्यवाद। और आपको मालूम है कोविड के टाइम में कैसा हम काम किए, 1 रुपये में पेशेंट्स को ट्रीट किए, घर घर फूड किट दिए, नन्हे नन्हे बच्चे थे दूध तक मंगा के उनको देने का, क्योंकि उनके पास भी पैसा था उस वक्त पे। बोले हमारे पास भी पैसा है लेकिन लॉकडाउन है, हमारे पास हमको दूध चाहिए, तो हम दूध भेजने की कोशिश करके दूध भी भेजे। साथ में कितने लोग बीमार थे, प्रेग्नेंट थे, ओल्ड सिटी से बाहर नहीं आ सकते थे, वैसे टाइम पे हम उनको पासेस बना के उनको डिलीवरी के लिए हेल्प करने का काम किए। वो लोग सब याद रखे, मेरे को इसीलिए धन्यवाद, क्योंकि इतने अच्छे लोग हैं, इतना हर जगह में जहाँ रहा हूँ हर जगह बोल रहे साहब आप ओल्ड सिटी में आप बहुत काम किए थे, कोविड के टाइम पे पूरा सिटी में काम किए थे, आप न्यू सिटी ओल्ड सिटी आप कभी भी जात भेदभाव नहीं करे, बहुत अच्छे तरीके से काम करे। सर जीते जीते सब लोग करते हैं, ज़िंदगी के साथ भी ज़िंदगी के बाद भी बहुत लोगों को मदद किए, बहुत अच्छा काम किए, इसीलिए हम आपको साथ देते हैं। वो साथ देने का देख के आज परेशान होके, उस वक्त पे तो लोगों को 7 महीने में पैदा हुआ है बोल के एक बात बोलते,
दूसरी बात बोलते हैं कोई हमको मदद करे, कोई हम अच्छा काम कर रहे, आयुष्मान कार्ड दे रहे, हेल्थ कार्ड दे रहे, पेंशन सर्टिफिकेट बना रहे, कुछ अच्छा काम नेक काम कर रहे, डेवलपमेंट का काम कर रहे, तो उनको क्या है, जलन हो रहा है, क्योंकि वो खुद काम नहीं कर पाए, क्योंकि इट वॉज हिज फेल्योर एमएलए है वो, उसके लिए उन्हें कुछ नहीं काम कर पाए। इसीलिए लोग हमारे तरफ मोहब्बत से, दिल से, चाहत से मेरे तरफ आते हुए बता रहे हम आपके साथ देंगे इस बार। हम जात पात भेदभाव छोड़ के, जब लोग मेरे साथ आते तो वो मीर सादिक बोलते हैं, जब उन्होंने दूसरों के साथ फिरते तो सेक्युलर हो जाते हैं, नहीं तो अब अंदर आके कम्युनल बात करते हैं, अभी खोम बोलते हैं। जब लोग पाप उनको तकलीफ़ों में जब मदद किया तो ऐसा बोलते हैं, और बोलते हैं कि लास्ट में उन्होंने जब डांस करते हैं, उन्होंने जब फिरते तो वो सेक्युलर है, और दूसरे लोग हमसे आके मिले तो उन्होंने कम्युनल है। ये कैसा बात हो सकता है? लोगों को डेवलपमेंट चाहिए। आजकल ये कम्युनल गिम्युनल सब नहीं चलेगा, डेवलपमेंट चाहिए, 2 रोटी चाहिए, अच्छा रोड चाहिए, अच्छा पेंशन सर्टिफिकेट चाहिए। हमारे पास तो जिनको 1200 का पेंशन आ रहा है 5000 बना रहे हैं, जिनको 800 का पेंशन आ रहा है 2500 है, और जो जिनकी बेटी की शादी नहीं हुई किसानों की, उनको 2 लाख का मदद है, हर एकड़ को 10,000 रुपये का मदद है, और जिनको लेडीज़ लोगों को जो काम करना चाहते हैं उनको स्किल ट्रेनिंग देके हर महीना 8,000 रुपये देके उनको ट्रेनिंग करके 10 लाख तक उनको सहायधन मतलब फंड देने का डेवलपमेंट है, और नौजवानों को फंड देने का डेवलपमेंट है। साथ साथ में जो लेडीज़ लोग के जो संघ के मेंबर्स है, आज एक संघ 8 लाख 10 लाख, जो मेरे पिताजी 1993 में फर्स्ट शुरुआत किए थे 460 गांव में, आज 5,24,000 महिला मेंबर है हमारे तरफ। उतने महिलाओं का आज देखो, उनके बच्चे डॉक्टर्स, इंजीनियर्स, टीचर्स, एजुकेटेड, क्वालिफाइड है, और इतने अच्छे ज़िंदगी जी रहे हैं। उनका भी जेडीएस सरकार, कुमार स्वामी मुख्यमंत्री बन रहे हैं, और जेडीएस सरकार में उनका पूरा जो भी लिए पूरा माफ़ी है। ये सब स्कीम्स देख के, डेवलपमेंट माइंड देख के हम गली गली आए, गली गली फिरे, आयुष्मान दे, पेंशन दे, करना था, इन्हों क्यों नहीं करे? कोविड के टाइम पे आना था, मदद क्यों नहीं करे? खाली ऐसी फेक बात। अब हमको भी मालूम है लोक एकता में इनको प्रकाश खंडरे का डॉक्यूमेंट पे इन्होंने खुद साइन कर लिए, प्रकाश खंडरे का वो डॉक्यूमेंट भी हमारे पास, वो खुद कर लिए, और कुछ दूसरों को बात बोलते, वो फेल्यूर इंसान है, उनको क्या इज्जत है? ऐसे लोगों को क्या बात कर सकते? हमें सब मालूम है उनके बारे में। ज़्यादा बात करेंगे तो और 10 बोल खोल देंगे उनका। ಇನ್ನೊಂದು ಸರ್ ಮೊನ್ನೆವರೆಗೂ ನಿಮಗೆ ಪೈಪೋಟಿ ಅಂದರೆ ಅವರು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆ ವೇಳೆಯಲ್ಲಿ ನಿಮಗೆ ಯಾರು ಪೈಪೋಟಿ ನೀಡ್ಬೋದು ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ರಹೀಮ್ ಖಾನ್ ಅವರು ಹೇಳಿದರು, ನನಗೆ BJP ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ನನಗೆ ಪೈಪೋಟಿ ನೀಡ್ತಾರೆ, ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗವರ್ಪಳ್ಳಿ ನನಗೆ ಪೈಪೋಟಿ ಏನಿಲ್ಲ, ಅವ್ರು ಏನು ನನಗೆ ಸ್ಪರ್ಧಿನೇ ಅಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳು ಹೇಳಿದರು. ಆದರೆ ನೀವು ಯಾವಾಗ ವಾರ್ಡ್ ವೈಸ್ ಹೋಗಿ ಏನು ಮತಯಾಚನೆ ಮಾಡಿದ್ರಿ, ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಏನೋಷ್ಟರಲ್ಲಿ ನನಗೆ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಿ ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಬರೀ ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನೇ ತೊಗೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮತ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತಲೇ ಹೇಳ್ಬೋದು. ಲೈಕ್ BJP ಪ್ರಾಡಕ್ಟ್ ಇವರಿದ್ದಾರೆ, ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗವರ್ಪಳ್ಳಿ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಒಂದು ಸೈಡಿಂದ ಸಂಪೂರ್ಣ ಲಿಂಗಾಯತರು ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮರಾಠ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ SC ST ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್, ಹರಳೆಯ ಸಮಾಜ, ಸವಿತಾ ಸಮಾಜ, ಮುಸ್ಲಿಂ ಸಮಾಜ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವ್ರು ಒಂದು ಸೈಡ್ ಹಳೇನೇ ಬಂದುಬಿಟ್ಟಿದೆ. 1 ಲ್ಯಾಕ್ ಮೇಲೆ ಓಟ್ ಕ್ರಾಸ್ ಆಗುತ್ತೆ ಈ ಸರಿ, ಇತಿಹಾಸ ಆಗುತ್ತೆ. ಬೀದರ್ ಜನ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಗೋಸ್ಕರ ಓಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಮತ್ತೆ 13ನೇ ತಾರೀಕು ಗೆದ್ದ ತಕ್ಷಣ ವಾಪಸ್ ಬಂದು ಏರಿಯಾಗೆ ಹೋಗಿ ಏನೇನು ಹೊಸ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಸ್, ನ್ಯೂ ಸ್ಕೀಮ್ಸ್ ತೊಗೊಂಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ, ಸೇವೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ, ಆ ಒಳ್ಳೆ ಗುಣ ನನ್ನಲ್ಲಿದೆ. ಅದು ನೀವು ಆ್ಯಸ್ ಎ ರಿಪೋರ್ಟರ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಸೀನ್ ಯುವರ್ ಸೆಲ್ಫ್. ಪ್ರಾಕ್ಟಿಕಲಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ನಾವು, ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋರು, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡೋರು, ಬೆನಿಫಿಟ್ ಕೊಡೋರು. ಇವ್ರ ಥರ ಜನಕ್ಕೆ ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಕೊಂಡು 4 ವರ್ಷ ಇರಲೇ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಆ 4 ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಕೇಳಿ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. 6 ತಿಂಗಳಿಂದ फ़ोन ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಾರಂತೆ. इतना दिन कहाँ गए थे? 4 साल तो किसी को बात ही नहीं कर रहे थे, बात करने नहीं दे रहे थे, अब का सडनली आके बात कर रहे? हाँ, कहाँ थे इतने दिन, क्या काम किए ಅಲ್ವಾ? ಈಗ ಬೇರೆಯವ್ರು ಮಾಡಿದ್ರೆ ಅವರು ಲಿಂಗಾಯತರಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಮುಸ್ಲಿಮ್ಸ್ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಾವು ಲಿಂಗಾಯತರು, ಮುಸ್ಲಿಮ್ಸು, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ಸು, SC ST ಒನ್ ಸೈಡ್ ಆಗಿ ಸರಿ ವೋಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಅವೇರ್ನೆಸ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗೋದಿದೆ ಬೀದರ್ಗೆ. ಎಲ್ಲ ಜನ, ಎಲ್ಲ ಸಮುದಾಯದವರು ಆ ವಿಶ್ವಾಸ, ಪ್ರೀತಿ, ಜನದ ಅಭಿಮಾನ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ನೋಡಿದ್ದೀವಲ್ಲ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ತ್ರೀ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಪುರುಷ, ಪ್ರತಿಯೊಂದು ನವ ಯುವಕ ನಮ್ಮ ಕಡೆ ಅದೇ ಥರ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯಿಂದ, ಸರ್ ನಿಮಗೆ ವೋಟ್ 5 ನಂಬರ್ ಸಂಖ್ಯೆ
ಸರ್ ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ 5 ನಿಮಗೆ ಓಟ್, ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ 5 ನಿಮಗೆ ಓಟ್, ಸರ್ 5ನೇ ಸಂಖ್ಯೆ ನಿಮಗೆ ಓಟ್, ಏನು ಆಸೆಯಿಂದ. ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳ, ದ ಲವ್ ಆ್ಯಂಡ್ ದ ಅಫೆಕ್ಷನ್ ದ ಪೀಪಲ್ ಹ್ಯಾವ್ ಟುವರ್ಡ್ಸ್ ಮೀ, ಇಟ್ ಈಸ್, ನಾನು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ಕಂಡೀಷ್ನಲ್, ಆಮೇಲೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಕಮ್ಮಿನೇ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಾನು ದ ವೇ ದ ಪೀಪಲ್ ಆರ್ ಶೋಯಿಂಗ್ ದರ್ ಅಫೆಕ್ಷನ್, ಅವ್ರ ಪ್ರೀತಿ ನನ್ನ ಮೇಲೆ ಏನು ಅಭಿಮಾನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ, ನಾನು ಬರೀ ಸ್ವಲ್ಪ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಷ್ಟು ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ಮಟ್ಟಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ಅವ್ರು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ನಾನು ಚಿರಋಣಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. ಐ ಆಮ್ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ಎವ್ರಿಬಡಿ ಫಾರ್ ದಿಸ್. ಸರ್, ಈ ಮುಂಚೆ ಎಲ್ಲ ಬಿಜೆಪಿ ಬಗ್ಗೆನೇ ಹಾಡಿ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ರು, ಬಿಜೆಪಿ ನನಗೆ ಪೈಪೋಟಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಒಂದೇ ರಾತ್ರಿಲಿ ಯಾಕೆ ಅವರು ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮಾರ್ಪಳ್ಳಿ ಅವರನ್ನ ಓಲ್ಡ್ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ? ಅವರು ಬಿಜೆಪಿ ಮೈಂಡು, ಬಿಜೆಪಿ ಪ್ರಾಡಕ್ಟೇ ಇದ್ದಾರೆ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮಾರ್ಪಳ್ಳಿ, ಅವರನ್ನ ನಂಬಬೇಡಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದವರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಹೇಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನ್ಯೂ ಸಿಟಿಲಿ ಬಂದು ಒಂದು ಹೇಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಓಲ್ಡ್ ಸಿಟಿಲಿ ಬಂದು ಒಂದು ಹೇಳಿಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರ ಡುವಾಲ್ ಆ್ಯಟಿಟ್ಯೂಡ್ ಇದೆ, ಮತ್ಲಬಿ ಮನುಷ್ಯ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅಂಥ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಸ್ ನಾವು ಭಾಳ ನೋಡಿದ್ದೀವಿ ಜೀವನದಲ್ಲಿ. ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಆ್ಯಂಡ್ ಸೊಸೈಟಿ ಏನಾಗಿದೆ, ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಹಸ್ ಬಿಕಮ್ ವೆರಿ ಆ್ಯಕ್ಟಿವ್. ಎವ್ರಿಬಡಿ ನೋಸ್ ಯು ಕೆನಾಟ್ ಫೂಲ್ one man. You can fool one man at one time, you can fool all men at one time, but you can't fool all men at all time. एक को एक ही बार बेवकूफ़ बना सकते हैं, बार बार नहीं. तो लोगों को मालूम है कौन क्या कर रहा है, कैसा कर रहा है. और लोग जो मोहब्बत और जो love and affection they are showing, I am thankful to them, and they are going to cast me the vote. I am going to cross more than 1 lakh votes. ಇನ್ನೊಂದು, ಯಾಕಿದು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತುಗಳನ್ನ ಯಾಕೆ ಆಡ್ತಿದ್ದಾರೆ? ಏನು ಈಗ ಒಂದೇ ಸಾರಿ ಓಡಾಡಿ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಏನಾದರೂ ಅವ್ರಿಗೆ ಹೈಬರ್ತಿ ಏನಾದರೂ ಅವ್ರಿಗೆ ಭಯ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ಸೋಲ ಭಯ ಇದೆ. ಸೋಲವ್ರಿಗೆ ಸಹಜ ಭಯ ಇರ್ತದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೀಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಜಾತಿ ಅದು ಇದು ಅಂತೇಳಿ ಕಮ್ಯುನಲ್ ಹಾರ್ಮನಿ, ಪೀಸ್ನ ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಪೀಸ್ಫುಲ್ಲಾಗಿ ಬೀದರ್ ಪೀಸ್ಫುಲ್ ಸಿಟಿ ಇದೆ, ಬಸವಣ್ಣನ ನಾಡಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆ ಜನರಿದ್ದಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಬುದ್ಧಿಜೀವಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಇಂಟೆಲೆಕ್ಚುವಲ್ಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ತತ್ವಗಳ ಮೇಲೆ, ಸಿದ್ಧಾಂತಗಳ ಮೇಲೆ ಭಾಳ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆ ವಾತಾವರಣ ಕೆಡ್ಸೋಕ್ಕೆ ಇಂಥವ್ರೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಇಂಥದಕ್ಕೆ ಜನ ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೇನು ಗೌರವ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ. ಈಗ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ 10ನೇ ತಾರೀಕು JDSಗೆ ಸೀರಿಯಲ್ ನಂಬರ್ 5ಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಿ ಮೋರ್ ದೆನ್ 1 to 1.25 lakh ವೋಟ್ ಹಾಕಿ ನನಗೆ ಗೆಲ್ಲಿಸ್ತಾರೆ. ಐ ಆಮ್ 100% ಶೋರ್, ಆ್ಯಂಡ್ ಐ ಆಮ್ ಇನ್ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಥ್ಯಾಂಕ್ಫುಲ್ ಟು ದ ಪೀಪಲ್ ಆಫ್ ಬೀದರ್. ಸರ್, ಬಿಜೆಪಿ ಬೈರೂಪಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಪದೇ ಪದೇ ಯಾಕೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಆ ರೀತಿ ಟಾರ್ಗೆಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು? ಈಗ ವೋಟ್ ಕೇಳಿ ಗೆಲ್ಲಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ, ಝೀರೋ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್, ಫೇಲ್ಯೂರ್ ಇನ್ ಆಲ್ ಸೆಕ್ಷನ್ಸ್. ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಫೇಲ್ಯೂರ್, ಹಾರ್ಟಿಕಲ್ಚರ್, ಎಜುಕೇಷನ್, ಹೆಲ್ತ್, ಪ್ರತಿ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಲ್ಲಿ ಫೇಲ್ಯೂರ್ ಇದ್ದಾರೆ, ಏನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಹಾಗೆ ಹುಚ್ಚತನ ಹಿಡಿದು ಮಾತಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ಸವಾಲು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಸರ್, ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಮಧ್ಯೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಸೂರ್ಯಕಾಂತ್ ನಾಗಮಾರ್ಪಳ್ಳಿ ಅವರು ಬರುವಂಥ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ 1,000 ಮತಗಳನ್ನಾದರೂ ಪಡೆದು ತೋರಿಸಲಿ ಮೈನಾರಿಟಿ ಅಂತಕ್ಕಂಥ. ಯಾಕ್ರಿ ಹೋದ ಸರಿನೇ 7,000 ವೋಟ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದೀನಲ್ರಿ, 7,000 ವೋಟ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಈ ಸರ್ತಿ ಅಂತೂ ನನಗೆ ಮೋರ್ ದೆನ್ 30,000 to 40,000 ವೋಟ್ ಹಾಕ್ತಾರೆ. ಲಿಂಗಾಯತರು ಒನ್ ಸೈಡ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಮರಾಠ ಒನ್ ಸೈಡ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಹಳ್ಳಯ್ಯ ಸಮಾಜ, ಸವಿತಾ ಸಮಾಜ್, SC ಸ್ಪೆಷಲಿ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಸಮುದಾಯ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಆಗ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಎಲ್ಲ ಕಮ್ಯುನಿಟಿಗೆ ತೊಗೊಂಡೋಗಿದ್ದೀನಿ ರೀ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮೈಂಡೆಡ್ ಇದ್ದೀನಿ, ಕೆಲಸನೂ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಕೆಲಸ ಮಾಡಿರೋದು ನೋಡಿ ಜನ ನನಗೆ ಪರವಾಗಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಅದನ್ನು ನೋಡಿ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಕ್ಸಸ್ ನೋಡಿ, ನಾವು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮೈಂಡ್ ನೋಡಿ, ಅದಕ್ಕಾಗಿ ಕರೆದು ಅದು ಇದು ಮಾತನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಏನೇ ಮಾಡಿದ್ರು ಇಸ್ ಬಾರ್ खेल नहीं चलेगा, खेल गेम इज़ ओवर. ऑलरेडी पीपल हैव डिसाइडेड, वोटर्स हैव डिसाइडेड. यार बंद ಏನೇ ಹೇಳಲಿ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಡಿಸೈಡ್ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅಬ್ ಕಿ ಬಾರ್ JDS ಸರ್ಕಾರ, ಸೂರಿ ಸರ್ಕಾರ.